या अपिलामध्ये प्रतिवादी विरोधी म्हणून श्री विकास रामचंद्र भोईर, श्री राजेंद्र मधुकर मोरे, श्री मोहन देवजी मोरे, श्री जयेश दीपक मोरे, अनिल ठकसेकर, श्री आकाश जयराम भोईर, श्री श्रीकांत रामदास भोईर, श्री निलेश पांडुरंग पावळे, श्री हर्षद निलेश पावळे यांना सामील करून घेण्यासाठी काही ग्रामस्थांनी अप्पर जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे अर्ज केला आहे असे पत्रात नमूद आहे। त्या पत्रात नमूद केले आहे की अप्पर जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे अर्ज केला होता। त्याने त्या अर्जाचे प्रत्युत्तर देताना असा आदेश दिला की वरील विषयावरील अपिलामध्ये त्यात प्रतिवादी म्हणून तुम्हाला सामील करण्यासाठी गावाचे होणारे ग्रामसभेत या विषयावर प्रस्ताव मांडावा। या पत्राच्या अनुषंगाने माननीय अध्यक्ष सर राखी रवींद्र पाटील सरपंच मॅडम यांनी सांगितले की पत्रात नमूद केल्याप्रमाणे अप्पर जिल्हाधिकारी पालघर यांचे आदेश देण्यात यावे, परंतु सदर सभेत उपस्थित असलेल्या काही ग्रामस्थांकडून सांगण्यात आले की आदेश लिखित स्वरूपात नाही। तसेच या विषयासंबंधी अर्जात नमूद केले आहे ते श्री प्रवीण गणेश भोईर यांचे विरोध होते की अर्जात नमूद केलेले गट क्रमांक 193 मधील मैदानाच्या जागेसंबंधी श्री विकास रामचंद्र भोईर यांनी सुरुवातीला जागेसंबंधी पैशाची मागणी केली होती, म्हणून या अर्जास ठराव होण्यास श्री प्रवीण गणेश भोईर यांचा विरोध होता। परंतु सदर सभेत उपस्थित असलेल्या ग्रामस्थांकडून सांगण्यात आले की या अर्जात नमूद केलेले श्री विकास रामचंद्र भोईर यांचे नाव कमी करून अर्जात नमूद केलेले इतर ग्रामस्थांचे नाव गट क्रमांक 193 मध्ये चालू असलेल्या मैदानाच्या केसमध्ये सामील करून घेण्यात आले असे बहुमताने सदर सभेत ठराव घेण्यात आला। विषय क्रमांक 4 मान्य अध्यक्षांच्या परवानगीने अंत्यविधी येणाऱ्या विषयावर चर्चा करू। ठराव क्रमांक 4 मान्य अध्यक्षांच्या परवानगीने अंत्यविधी येणाऱ्या विषयाबाबत चर्चा करण्यात आली असता सदर सभेत उपस्थित ग्रामस्थांकडून सांगण्यात आले श्री युवेश मोरे या ग्रामस्थांकडून सांगण्यात आले की ग्रामसभेकरता मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची उपस्थिती झाली होती, यामुळे कुठल्या ठिकाणी सभा घेण्यात यावी। जितेश मांगेश्वर या ग्रामस्थांकडून सांगण्यात आले की श्री जयेश मोरे यांचे असे म्हणणे आहे की मी शेतकरी असून माझा गट नंबर 295 आहे, त्या गटातून शेतात जाण्यासाठी रस्ता मोकळा करण्यात यावा। गट नंबर 302 व 304 मोकळा करण्यात यावी, या विषयावर पाणंद रस्ते संबंधी माहिती देण्यात आली। तसेच त्यांचे म्हणणे आहे की आमच्या घराकडे असणारी विहीर आणि रस्ता कोणाच्या हद्दीतील येते, त्या विषयावर मान्य उपसरपंच मॅडम यांच्याकडून सांगण्यात आले की विहीर सार्वजनिक असून शासनाच्या निधीतून बांधण्यात आली आहे व रस्ता पायवाट म्हणून वापरला जात आहे। श्री मोहित सुनेमोद यांच्याकडून सांगण्यात आले की सगळ्या सोसायटींना नोटीस देण्यात आली आणि त्यात नमूद करण्यात यावे की आपला कचरा आपल्याच आवारात टाकण्यात यावे। या संबंधी श्री अक्षय सुभाष पाटील यांच्याकडून देखील सांगण्यात आले की कचऱ्याचे ढीग हे 2-3 दिवसानंतर लगेच वाढतात। ग्रामपंचायत कर्मचारी आठवड्यातून 2दा कचऱ्याची विल्हेवाट लावतात, परंतु बाहेरची व्यक्ती येऊन कचरा टाकून जातात। त्या कचऱ्याच्या ठिकाणी बॅनर पोस्टर लावण्यात यावे, नाहीतर पोलीस तक्रार करण्यात यावी। कचरा काशीपाड्या टाकण्याकरता ग्रामपंचायत सदस्य आरती मॅडम यांचे विरोध दर्शवण्यात आले। संसार गावात एका रस्त्यावर होळी पेटायला तेथे गाईडलाईन काढून मध्ये काशीपाड्याच्या स्मशानभूमी वॉल कंपाऊंड बांधणे व व्यायामशाळेच्या साहित्याची मागणी करून प्रस्ताव सादर करणे असे सर्वांमध्ये सांगण्यात आले। आता मॅडम तुमचा विषय घ्या,